महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। त्यामुळे हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 4 वर गेली आहे। विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणीमधील आरोपी असल्याचं बोललं जात आहे। विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुका अध्यक्ष होता, मात्र पक्षातून त्याचं निलंबन करण्यात आलंय। पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। सरपंच संतोष देशमुख यांचा खून 9 डिसेंबरला झाला होता। आज 9व्या दिवशी विष्णू चाटे याला पकडण्यात पोलिसांना यश आलंय। या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुलेसह इतर दोघे अद्याप फरार आहेत। मस्साजोग तालुका केजेतील सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी केज जवळून अपहरण झालं होतं। त्यानंतर त्यांचा खून करण्यात आला। दरम्यान अपहरणानंतर विष्णू चाटे मयत देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या संपर्कात होता। तुमच्या भावाला आणून सोडायला लावतो असं तो सांगत होता, मात्र अपहरणानंतर केज पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास विलंब केला। संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळल्यानंतर सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा अंधळे यांच्यावर गुन्हा नोंद झाला। मात्र या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी, शिक्षा करावी या मागणीसाठी मस्साजोग ग्रामस्थांसह केज तालुक्यातील लोकांनी 9 तारखेच्या रात्रीपासून ते 10 रोजीच्या रात्रीपर्यंत आंदोलन केले। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा केज तालुका अध्यक्ष असलेल्या विष्णू चाटेवरही गुन्हा नोंद झाला आहे। आता या खून प्रकरणी आरोपी विष्णू चाटे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।